नमस्कार मैत्रिणींनो, तर आज ना रविवार होता आणि रविवार म्हटल्यावर तर कामं तर उशिराच होतात. पण मी आज लवकर उठून ना सर्व कामं आवरून घेतले आणि मला ब्लाऊज पण शिवायचे होते. 2 ते 3 ब्लाऊज होते, त्याच्यामुळं ना सकाळी पटकन लवकर सगळे कामं आवरून घेतले आणि ह्यांनी कामं आवरले आणि यांनी आणलं मटण. तर म्हटलं आज रविवार आहे म्हटल्यावर तर नॉनव्हेज वगैरे काही ना काय असतंय. तर सकाळ सकाळी ना पहिलं काम आवरल्यानंतर मी मटण हे शिजायला घातलं. तर त्याच्यामध्ये ना मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने मटण बनवते. तर कांदा चिरून घेतला बारीक आणि तेलामध्ये ना परतून घेतला. थोडासा हलका लाल झाला ना त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि मटणाला जी चरबी असते ना ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची, व्यवस्थित ना परतून घ्यायची. चरबीमुळे ना आपल्याला तेल थोडं कमी टाकावं लागतं, कारण की चरबीला पण तेल सुटताना आपण पण तेल जास्त टाकलं ना तर खूपच तेलकट अशी भाजी होती. त्याच्यामुळे चरबी आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायची. त्यानंतर 4 चमचे मी धन्याची पावडर टाकून घेतली. बारीक चमचा होता म्हणून 4 चमचे टाकले, मोठा चमचा असेल तर 2 चमचे टाकून घ्या. आणि 1.5 चमचा हळद टाकून घेतली आणि बाकीचं ते सर्व जे मटण होतं ना ते त्याच्यामध्ये टाकून ना जोपर्यंत आपल्या मटणाला छान पाणी सुटत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि गरम पाणी टाकून घ्यायचं. 2 ग्लास मी गरम पाणी टाकून घेतलं. आपल्या कुकरच्या हिशोबाने पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, जास्त पण पाणी टाकायचं नाही, खूप पातळ होतं. त्यानंतर मीठ टाकून ना त्याचं झाकण लावून घेतलं आणि कमी गॅस केला आणि व्यवस्थित 2 शिट्ट्या मी ह्याच्या काढून घेतल्या आणि आपले मटण शिजलं. नंतर दुपारची वेळ झाली तोपर्यंत मी काही ब्लाऊज शिवून घेतले आणि दुपारच्या वेळेत मग कांदा वगैरे 2 मी कापून ना व्यवस्थित छान लालसर रंगावर परतून घेतला. 2 टॅमॅटो घेतले, 2 मिरच्या घेतल्या आणि छोटी वाटी खोबरं घेतले, तेही भाजून घेतलं. अद्रक लसूण आणि कोथिंबीर ह्याच्यात सगळं मी वाटण काढून घेतलंय, पहा वाटून घेतलंय. त्यानंतर कढई ठेवली आणि हा बादशाचा चिकन मसाला आहे, मटन मसाला पण घेऊन घेतला ना तरी चालतंय, कारण की चिकन मसाला मटन मसाला कोणताही मटणाला चालतो, मटण असो चिकन असो. त्यानंतर हा घरगुती मसाला आहे जो मी आता वाटणामध्ये टाकते. तेल टाकून घेतलं 2 चमचे आणि जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घेतला. घरगुती मसाले 1.5 चमचा आणि काळा लसूण मसाला आहे तो कांदा लसूण मसाला काळा तो टाकून घेतला 1.5 चमचा आणि हा आहे बादशाचा चिकन मसाला तो टाकून घेतला थोडासा आणि छान लालसर रंग येऊस तर ना आपल्या मसाल्याला परतून घ्यायचं, जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत. त्यानंतर मटण शिजलेलं ते टाकून घेतलं, व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मीठ जर लागलं ना तर टाकून घ्यायचं. तर आपण 1.5 चमचा पहिलंच टाकलं होतं आणि त्यानंतर आपल्याला जसं घट्ट हवं आहे पातळ हवं आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. अशा पद्धतीने मी हे मटण केलं होतं, खूप छान झालं. तुम्ही पण नक्की बनवा अशा पद्धतीने. व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.